बातमी जालन्यातून आहे, अत्यंत धक्कादायक आहे। तरुणीचे अश्लील फोटो काढून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेलाय। आरोपी शेख इम्रान शेख हबीब विरुद्ध तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे। तरुणीवर नमाज पढण्याचा आणि बुरखा घालण्यासाठी दबाव टाकला गेला। भोकरदन तालुक्यातील वालसांगवी गावातली ही घटना आहे। शेख इम्रानसह कुटुंबातल्या चौघांवरती गुन्हे दाखल झालेत। आरोपी शेख इम्रान शेख हबीबसह दोघांना अटक करण्यात आलेली आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रवी, आणखी एक धक्कादायक प्रकार परतवाड्यासारखाच इकडे घडताना दिसतोय। या सगळ्या प्रकरणात काय अपडेट्स आहेत, काय कारवाई केली गेली आहे? प्रज्ञा, खरं तर ही तरुणी 16 वर्षाची असताना आरोपीने तिचा आक्षेपार्ह फोटो काढलेला होता आणि त्या फोटोच्या आधारे पुढील जवळपास 10 वर्ष या मुलीवरती अत्याचार सुरू होते। छत्रपती संभाजीनगर, जालना असेल किंवा त्यांचं मूळ गाव वालसांगवी असेल, या ठिकाणी या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत। एवढंच नाही, तर या तरुणीला धर्मांतरासाठी दबाव देखील टाकल्याचं त्या तरुणीने तक्रारीत नमूद केलेलं आहे। याशिवाय नमाज पाडण्यासाठीचं सुद्धा अनेक वेळा व्हिडिओ कॉल द्वारे संभाषण करून तिला नमाज पाडण्यासाठी कसे पाडतात हे सांगितलं। याशिवाय बुरखा घालण्याची सक्ती केली। अशा प्रकारचा आरोप या तरुणीने केलेला आहे। या प्रकरणामध्ये मुख्य जो आरोपी आहे आरोपी शेख इम्रान शेख हबीब याला पोलिसांनी अटक केलेला आहे। त्याच्याबरोबर इतर एक त्याला मदत करणारा आरोपीला देखील अटक केलेला आहे। या आरोपीच्या कुटुंबाने देखील या आरोपीला मदत केली, आपल्यावरती धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला। अशा प्रकारची तक्रार या तरुणीने पारज पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। आता या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल। या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत। खरं तर अतिशय आक्षेपार्ह असे फोटो या ठिकाणी काढल्यामुळे सदर तरुणी दबावात आल्याचं बोललं जात आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। ठीक आहे रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।